नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्याच्या सुवर्ण इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी सक्षम आणि लोककल्याणकारी प्रशासन उभारण्यासाठी निर्माण केलेली ही अद्वितीय व्यवस्था आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सामर्थ्यवान राजा केवळ तलवारीच्या बळावर नाही, तर सुयोग्य प्रशासनाच्या बळावर इतिहास घडवतो. अशा आदर्श प्रशासनाचा पाया रचणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे अष्टप्रधान मंडळ आज आपण जाणून घेणार आहोत. अष्टप्रधान मंडळाची संकल्पना. जून 1674 मधील सुवर्ण राज्याभिषेकाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सुशासनासाठी आणि प्रजेच्या कल्याणासाठी 8 मुख्यमंत्र्यांचे अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. अष्टप्रधान मंडळाची वैशिष्ट्ये. गुणवत्तेवर आधारित पदे. अष्टप्रधान मंडळातील पदे वंशपरंपरागत नव्हती, तर केवळ कर्तबगारीवर आधारित होती. नागरी व लष्करी दुहेरी जबाबदारी. पंडितराव व न्यायाधीश वगळता इतर 6 प्रधानांना युद्धप्रसंगी सैन्याचे नेतृत्व करावे लागे. कानून जाविता व नियमावली. प्रत्येक प्रधानाचे अधिकार, वेतन आणि कर्तव्य कानून जाविता या नियमावलीत स्पष्ट लिहिलेली होती. संस्कृत संज्ञा. राज्याभिषेकानंतर राज्यव्यवहार कोश तयार करून फारसी शब्दांऐवजी शुद्ध संस्कृत किंवा मराठी पदनामे देण्यात आली. मुख्य प्रधान किंवा पेशवा. पहिले मंत्री मोरोपंत त्रिंबक पिंगळी. त्यांचे प्रमुख कर्तव्य संपूर्ण राज्यकारभारावर देखरेख ठेवणे, राज्याच्या गैरहजेरीत स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणे, सर्व आज्ञापत्रांवर शिक्कामोर्तब करणे व सैन्याचे नेतृत्व करणे हे होते. त्यांचे वार्षिक वेतन 15,000 होते. पंत अमात्य, त्यांना मुजुमदार म्हटले जाईल. त्याचे पहिले मंत्री रामचंद्र नीलकंठ हे होते. त्यांचे प्रमुख कर्तव्य स्वराज्याच्या आर्थिक कारभार सांभाळणे, सर्व महाल व परगण्यांचा जमा खर्च तपासणे आणि आर्थिक हिशोब छत्रपतींसमोर सादर करणे हे होते. त्यांचे वार्षिक वेतन 12,000 होते. पंत सचिव सुरनीस. त्याचे पहिले मंत्री अनाजी दत्तो होते. त्यांचे प्रमुख कर्तव्य सर्व सरकारी पत्रव्यवहार सांभाळणे, छत्रपतींची आज्ञापत्रे तपासून त्यावर संमत चिन्ह करणे आणि जमीन महसुलाच्या नोंदी ठेवणे हे होते. त्यांचे वार्षिक वेतन 10,000 होते. मंत्री, त्यांना वाकणीस म्हटले जाईल. त्याचे पहिले मंत्री दत्ताजी त्रिंबक हे होते. त्यांचे प्रमुख कर्तव्य महाराजांच्या खाजगी कारभारावर लक्ष ठेवणे, रोजनिशी लिहिणे, भोजन व्यवस्था व गुप्तहेर खात्याच्या अहवालांची पाहणी करणे हे होते. त्यांचे आर्थिक वेतन 10,000 होते. सेनापती सरनोबत. त्याचे पहिले मंत्री हंबीरराव मोहिते हे होते. त्यांचे प्रमुख कर्तव्य स्वराज्याच्या घोडदळ व पायदळाचे सर्वोच्च प्रमुख पद होते. सैन्याची भरती, लष्करी शिस्त, स्वराज्याचे रक्षण व युद्ध मोहिमांचे नियोजन हे त्यांचे काम होते. त्यांचे वार्षिक वेतन 10,000 होते. सुमंत डबीर. त्याचे पहिले मंत्री रामचंद्र त्रिंबक हे होते. त्यांचे प्रमुख कर्तव्य परराष्ट्र मंत्रालय सांभाळणे, परराज्यांशी राजकीय संबंध ठेवणे, परदेशी वकिलांचे स्वागत करणे व परराष्ट्राची माहिती छत्रपतींना देणे हे होते. त्यांचे वार्षिक वेतन 10,000 होते. न्यायाधीश. त्याचे पहिले मंत्री निराजी रावजी होते. त्यांचे प्रमुख कर्तव्य स्वराज्यातील मुलकी म्हणजेच दिवाणी व फौजदारी खटल्यांचे निपक्ष न्यायनिवाडा करणे, न्यायपत्रांवर सही करणे व रयतेला न्याय देणे हे होते. त्यांचे वार्षिक वेतन 10,000 होते. पंडितराव, त्यांना दानाध्यक्षही म्हटले जाईल. त्याचे पहिले मंत्री रघुनाथ पंडित होते. त्यांचे प्रमुख कर्तव्य राज्यातील धार्मिक व सांस्कृतिक बाबींची देखभाल करणे, दानधर्म करणे, विद्वानांचा सन्मान करणे आणि धर्माचरणाबाबत मार्गदर्शन करणे हे होते. त्यांचे वार्षिक वेतन 10,000 होते. आपण पाहिलेल्या अष्टप्रधान मंडळाचा संक्षिप्त तक्ता हा दिला आहे. प्रशासकीय वेतन व रचना. वार्षिक वेतन एकूण 85,000 होते. रोख वेतन व पारदर्शकता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी प्रथा बंद करून अष्टप्रधानांना थेट सरकारी तिजोरीतून रोख वेतन देण्याची पद्धत सुरू केली. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आणि अधिकाऱ्यांचे स्वराज्याप्रती पूर्ण समर्पण निश्चित झाले. प्रशासनाची मूलतत्वे. लोककल्याण. रयतेला सुलतानी अन्यायातून मुक्ती देऊन प्रजाकल्याण हेच राज्याचे अंतिम ध्येय ठरले. निपक्ष न्याय. श्रीमंत असो वा गरीब सर्वांना समान न्याय. न्यायाधीशांची स्वायत्त संस्था निर्माण केली. कडक शिस्त. लष्करी व प्रशासकीय नियमांचे तंतोतंत पालन आणि वतनदारी पद्धतीला पूर्णपणे अटकाव ठेवण्यात आला. पंतप्रधान मंडळ. अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व. आधुनिक मंत्रिमंडळाचा पाया. अष्टप्रधान मंडळ हे केवळ त्या काळातील शासन नव्हते, तर ते आजच्या आधुनिक कॅबिनेट मंत्रिमंडळ पद्धतीचे ऐतिहासिक रूप होते. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, प्रशासकीय सुसूत्रता आणि संघटित व्यवस्थापनाचे हे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशामागे फक्त पराक्रम नव्हता, तर सुयोग्य नियोजन, सक्षम प्रशासन आणि दूरदृष्टी होती. याच दूरदृष्टीतून अष्टप्रधान मंडळाची निर्मिती झाली.